नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET बद्दल आले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर आता आपण सुरुवातीला करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। TET आता वर्षातून 2 वेळा सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च शिक्षकांना शिक्षक परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने त्या 2 वर्षात 4 वेळा म्हणजेच वर्षातून 2 वेळा TET परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल मे महिन्यात दुसरी TET परीक्षा होणार आहे। त्यामुळे अपात्र उमेदवारांना TETची आणखी संधी उपलब्ध होणार आहे। राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। यावेळी आयुक्त डॉक्टर अनुराधा उपस्थित होत्या। डॉक्टर बेडसे म्हणाले, येत्या रविवार दिनांक 23 रोजी होणाऱ्या TET परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कार्यरत शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। त्यासाठी शिक्षकांना 2 परीक्षा संधी देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येत आहे। येत्या 2 वर्षात 4 परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे। अर्थात वर्षातून 2 वेळा परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून अधिकाधिक उमेदवार तथा शिक्षकांनाही परीक्षा देता येतील। रविवारी होणाऱ्या TET परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे। TET परीक्षा उमेदवारांची एकूण संख्या 4,75,669 एवढी आहे। त्यात एकूण 8 माध्यमांपैकी मराठी माध्यमातील उमेदवार सर्वाधिक असून त्यांची संख्या 3,27,135 इतकी आहे। राज्यातून 5,283 दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेची नोंदणी केली आहे। तसेच 411 दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविला आहे। माजी सैनिक असलेले 45 उमेदवार TET परीक्षा देणार आहेत। परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर 1.5 तास आधी हजर राहणे आवश्यक आहे। आधार कार्ड पडताळणी TET परीक्षेचा गैरवापर होऊ नये याकरता उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे। त्यामुळे बोगस उमेदवारांसारखे प्रकार टाळता येईल। त्याचप्रमाणे TET उत्तीर्ण उमेदवारांचे प्रमाणपत्र सुरक्षित राहावे यासाठी डिजिलॉकरची सुरक्षा दिली जाणार आहे। पुढील वर्षी होणाऱ्या TET परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती डॉक्टर बेडसे यांनी दिली आहे। TETचा शिष्यवृत्ती TET, टेट अशा सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे। तर ही होते TET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।